वेतांच्या टोपलीत बसवून पारंपरिक मार्गाने मयी गावाकडे येते आणि 4 दिवस वास्तव्य करते. केळबाईचे चिन्ह असलेली पीठ पूजेसाठी गावात ठेवली जाते. देवीच्या उपस्थितीचे प्रतीक असलेल्या विविध देवतांचे लाकडी मुखवटे पेठेत असतात. गुढीपाडव्यापासून चैत्र शुक्ल अष्टमी ते चैत्र कृष्ण अष्टमी पर्यंत महायोग म्हणजे प्रसिद्ध माल्याची व रेड्याची जत्रा असते. जत्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांना धोंड असे म्हणतात. 4 दिवसाची भेट संपल्यानंतर जत्रेच्या दिवशी रात्री 2 वाजता मुळगावचे गावकरी मुळगावची पेठ घेऊन मुळगावला परत जातात. लयराई म्हणजे मोगरा मातीच्या उदराचे प्रतीक म्हणून कलश स्वरूपात पूजले जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरातील कलश रात्री सुमारास 12 वाजता होमकुंडाकडे वाजत गाजत आणला जातो. होमकुंडाला अग्नी देऊन देवी तळीवर जाते. नंतर पहाटे धोंड आणि देवी लयराई अग्निदिव्य पार करून आपला प्रण पूर्ण करतात. मुळगोची बामाय म्हणे मोरजोची मोरजाय गे. उजव्या हातीन कमळ काठी योग्य म्हणे ओळख गे. जाता देवता उशीर तरी आपला खेळ खेळशी गे. सीता म्हणे गेली पाताळात हात टाकली वाल गे. भाव खेतोबा खातीर घेतलो तुम्ही प्राण गे. 7 जणी बहिणी मेळून आपलो खेळ खेळशी गे. भाव खेतोबा खातीर घेतलो तुम्ही प्राण गे. 7 जणी बहिणी मेळून आपलो खेळ खेळशी गे. जानजानी 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 जानी गे. पार्वती
Hey!